म्हणजे आणि उपासकांना भोजनदान देण्यात आले। याच अनुषंगाने धम्मसागर बुद्धविहारामध्ये आपण मोठ्या संख्येने सुरेशजी काळे यांचा विशेष दिवस येथे संपन्न तथागताने आपल्याला अतिशय महत्वाचा संदेश दिला आहे। आपल्याला या गोष्टीवरती ग्रहण करायचं आहे। जर आपण ग्रहण करण्याचं जर शिकलो नाही तर दुःखी व्याकुळ या संसारामध्ये आपण विचार करतो आणि दुःखाचा पहाड दुःख समुद्र म्हणजे दुःखाचा पहाड। आता दुःखाचा पहाड कोणता तर दुःखाचा पहाड आहे आपण पाहतो स्रोत झाल्याच्या चक्षु स्रोत घाम जिव्हा काया आणि मान हे झाल्याच्या नंतर रूप शब्द गंध रस स्पर्श धर्म हे झाल्याच्या नंतर याच्यातून चक्षु विज्ञान स्रोत विज्ञान घाम विज्ञान जीवा विज्ञान मन जीवा काय विज्ञान मनोविज्ञान विज्ञान झाल्याच्या नंतर येतं चक्षु स्पर्श स्रोत स्पर्श घाम स्पर्श जीवा स्पर्श पोटोपा स्पर्श जीवा स्पर्श काय स्पर्श मन स्पर्श स्पर्श होताच चक्षु संपस्स वेदना श्रोत संपस्स वेदना घाम संपस्स वेदना जीवा संपस्स वेदना काय संपस्स वेदना मन संपस्स वेदना वेदना रूप संज्ञा सद्धा संज्ञा गंधा संज्ञा रस संज्ञा पोटोपा संज्ञा धम्म संज्ञा रूप सचेतना सद्धा सचेतना गंध सचेतना रस सचेतना पोटोपा सचेतना मनो धम्मा सचेतना रूप करना सद्धा करना गंध करना रस करना पोटोपा करना धम्म करना रूप विचारो सद्धा विचार गंध विचार रस विचार पोटोपा विचार धम्म विचार रूप वितर्को सद्धा वितर्को गंध वितर्को रस वितर्को पोटोपा वितर्को धम्म वितर्को हे संपूर्ण दुःखाचा पाठ याला म्हटलेलं आहे दुःखाचा पाठ दुःखाचा समुदय हे जे शब्द आलेले हे संपूर्ण दुःखाचा समुदय असा दुःखाचा समुदय मग आपल्याला प्रहार करायचं तर किती प्रकारचे प्रहार आहेत पाच प्रकार तर आपण जे मुख्य प्रहार आहे त्याच्यावरती ते काही थोडं लक्ष देऊ तदांग प्रहार तदांग म्हणजे काम भावनाची तीव्र त्याच्यावरती आपण प्रहार केला पाहिजे आता कामना कोणती आहे कामना हीच आहे मनाच्या विपरीत काही घडलं नाही पाहिजे हीच काम मनाच्या अनुरूपच घडलं पाहिजे जे होत आणि मनाला जर असं वाटतं की जे प्रिय चांगलं वाटतं तर त्याच गोष्टी माणसाला अभिप्रेत आहे म्हणून माणसाला जेवढी तीव्र काम भावना आहे तर तिच्यावरती आपण तेवढ्याच पद्धतीने तदांग प्रहार तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रहार केला पाहिजे प्रहार
कारण म्हणजे दूर सारणे, त्याला नष्ट करणे, त्याला म्हटलं ते प्रहाण. विक्षेपण प्रहाण. महगत चित्त, जे महगत जी चित्त असते, चित्त नुसतं वाढवत राहत ती भावना, तर त्याच्यावर प्रहाण करायचं. चित्त जे वाढवत आहे तर त्याच्यावर प्रहाण करतात. समुच्छेद प्रहाण. मार्गावर प्रहाण करायचंय, जरी मार्गावर मार्ग पकडून ठेवायचा नाही, त्याच्यावर प्रहाण करायचं, तोही नष्ट करायचंय आणि पुढे सरकायचं. आणि एक येतं, हे तिन्ही जरी प्रहाण केले आपण, पण रूपावर आपण प्रहाण करत नाही. हे तिन्ही धर्म रूपावर प्रहाण करत नाही. रूपावर कोणत्या भावनेने आपल्याला प्रहाण करायचं आहे, हा सर्वात महत्वाचा आहे. कारण हे जर आपण शिकलो नाही तर आपण आसक्तीतून मुक्तच होणार नाही. आणि म्हणून या अनुषंगाने आपल्याला थोडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता हे रूप आहे, तर रूपावर प्रहाण कसा करायचा आहे, तर रूपाच्या प्रती हे रूप माझं, हे जे रूप आपलं शरीर, हे माझं नाही, मी नाही, माझी आत्मा नाही. अशा अनुषंगाने काय होतं, रूपाचा प्रहाण होतो. म्हणजे रूपाच्या प्रती जी असलेली आसक्ती आहे, तर ती आसक्ती निघायला. तुम्ही काय केलेलं आहे, हे रूप म्हणजे मी, हे रूप माझं आहे, मी रूपात आहे, ही भावना तयार केली आणि याच्या प्रती तादात्म्य तयार केलेला आहे. आणि म्हणून सोडत असताना हे रूप इतकं माणूस व्याकुळ होता, भयानक, या रूपाला सोडू वाटत नाही अजिबात. कारण या रूपाच्या प्रती तीव्र तादात्म्य भाव निर्माण केला, हे माझं मी हा भाव निर्माण केल्यामुळे सोडा वाटत नाही. आणि मग तेवढंच दुःख वाटतं. हे रूप सोडत असताना असं वाटायला लागतं की सोडू नये, जाऊ नये. या लोकांना सोडून जातो म्हणून दुःख नाही, हे धन सोडून जातो म्हणून एवढं दुःख होत नाही. हे दुःखाचे जे काही या पहिल्याचे जे आहे की चला आता धना सोडून जात नाही म्हणून दुःख होत आहे, किंवा परिवाराला सोडून जात नाही म्हणून दुःख होत आहे, त्याच्यापेक्षा हे काय आहे, याच्या प्रती मी माझं पण तयार केलेलं आहे. हिला सोडत असताना प्रचंड दुःख निर्माण. कारण या कायला तरी म्हटलं, ही काया माझी आहे, मी आहे आणि माझ्या, असा भाव त्याच्या प्रती तयार केलेला आहे. आणि म्हणून या कायेतून निघायला चित्त तयार होत नाही. चिपकलेले या पक्क याच्या प्रती आसक्तीचा भाव. म्हणून याच्यावर प्रहाण करायचं आपल्याला कायेवरती. व कायेवरती प्रहाण करण्यासाठी ही काया म्हणजे मी नाही, ही काया माझी नाही, मी म्हणजेच काया नाही, अशी भावना, असं चिंतन तुम्ही जर करत राहिलं, तत्काळ या कायेच्या प्रती प्रहाण केले. आणि प्रहाण केल्याच्या नंतर खरोखरच असं निर्माण होतं, यार ही काया म्हणजे मी, माझी. त्याला आदित्य धर्म त्याला कळतो आणि कायेच्या प्रती आसक्ती संपून जाते. याच्यावर प्रहाण झाला. कायावरती प्रहाण करणं फार गरजेचं आहे. मग कायावर प्रहाण झाल्याच्या नंतर ही काया सोडतानाही दुःख वाटत नाही माणसाला, की चालू बाबा आता संसारातून काही दुःख नाही, एकदम प्रसन्न चित्ताने, मोहयुक्त चित्ताने. त्याला माहिती आहे कायचा धर्म काय, नश्वरता, दुष्परिणाम, दुःख हा कायचा धर्म आहे. आता हे सोडून चालू मी. पण सोडून जात असताना काही दुःख नाही, संताप नाही, काही. ही भावना तयार करण्यासाठी ही गोष्ट आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि मग मेडिटेशन मधून हे आपल्याला शिकले जाते अनित्य बोध, जे आपण अनित्याची उपासना करतो ना, तर ह्या भाव निघण्यासाठी, प्रहाण करण्यासाठी कायच्या प्रती, त्यासाठीच अनित्य जे काही उपासना आहे. आणि मग अनित्यानं विपස්සना केली आपण, आपोआप हा भाव निघाला. आता तुम्ही साधनाही करत आहात आणि घरातला कोणी माणूस गेला, स्वतः नाही चालत, स्वतः जाताना तर पाहतो होईल, पण कोणताही माणूस जर चालला घरात, विरडता, आक्रोश करता. याचा विचार करा की आपण खऱ्या अर्थाने बाहेरील रूपांचाही प्रहाण करू शकू नये आपण. हे जे काय आपल्या सोबत असलेले रूप आहे, याच्यावर प्रहाणही आपण करताय. म्हणून
म्हणून बाहेरील गोष्टीवरती जे प्रहार करायचं असेल तर स्वतःवरच प्रहार करावं लागेल, स्वतःच्या रूपावर प्रहार करावं लागेल. आपोआप बाहेरील गोष्टीवर प्रहार होऊन जातो. बाहेरील गोष्टीवरही प्रहार झाल्याच्या नंतर बाहेर कोणताही माणूस जाऊ द्या, जवळचा माणूस असू द्या, दुःख वाटणार नाही. स्वतः जरी चालला तर दुःख वाटणार नाही, कारण प्रहार केला. कुठे केला त्याने? स्वतः जी आपली काय त्याला प्रिय वाटते त्याच्यावरच त्यांनी प्रहार केला, तर दुसऱ्याचं चालला म्हणून त्याला दुःख वाटेल का? अजिबात त्याला दुःख निर्माण होणार नाही, तो मनस्ताप होणार नाही. आणि भावना कोणी केली होती? भगवान बुद्धाच्या काळामध्ये नंद माता नावाची उपासिका होती. तर ती काय होते? साहित्य म्हणते ना, ती म्हणते मी माझा जो काही मुलगा, एक मुलगा, त्याला राजाने चोरीचा आळ लावला, पिटत असताना त्याला फटकारे मारत असताना घेऊन चालले माझ्या समोर, पण माझं चित्त जरासं सुद्धा काकांभरही डगमगलं नाही, स्थिर होतं माझं चित्त. त्याला फाशीची शिक्षा झाली तरी माझं चित्त काकांभरही डगमगलेलं नव्हतं, एकदम स्थिर होतं. जो माझा पती पूर्वी मृत पावल्याच्या नंतर तो पुन्हा त्याच रूपामध्ये येऊन रात्रीला मला जे काही प्रभाव करण्याचा प्रयत्न करतो, पण मी माझं चित्त स्थिर ठेवत आहे. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मी ध्यान करते. आज मला पहिलं ध्यान करायचं, पहिलं ध्यान, दुसरं करायचं तर दुसरं, तिसरं करायचं तिसरं. मी मनात येईल त्या ध्यानामध्ये जे काही राहून मी ध्यान साकार करतो. आज मला एक विशेष प्रकारचा लाभ प्राप्त झाला. काय तुला लाभ प्राप्त झाला? आणि मी जात असताना मला काही दुःख होणार नाही, भय होणार नाही, मनस्ताप होणार. या कायचा प्रहार केल्याशिवाय प्रियजन हो, म्हणजे रूप प्रहार त्याला म्हणतात, रूपावर प्रहार केल्याशिवाय आपल्याला दुःखातून मुक्त होता येणार नाही, आसक्तीतून मुक्त होता येणार नाही. आणि या आसक्तीच काय दुःखाचं कारण? म्हणून तर आपण काय करतो? कायचं दर्शन करतो, कायला पाहतो, अनित्य अनित्य अनित्य. कशाला म्हणतो अनित्य अनित्य? त्याचा प्रहारासाठीच आपण हे करत आहात. म्हणून याच्यावरती चांगल्या पद्धतीने प्रहार केला. आज आपल्यामधून काळेजी निघून गेले, आज 3 वर्ष झाले, प्रत्येकच माणूस जातो. असं काय नाही, हा संतग्रस्त गेला मी जाणार नाही किंवा तुम्ही जाणार नाही, असं होईल का? शक्य आहे काय? ज्या गोष्टी शक्य नाही त्याचा आपण विचार, ज्या गोष्टी शक्य आहे, मृत्यू काय हे शक्य आहे, निश्चितच आज ना उद्या जाणार आहोत, पाठलाग करत आहोत. हे गेलेले समोर, आता यांच्या पाठीमागे आपला पाठलाग चालू. आणि प्रत्येक माणूस जाणार, पण जात असताना आपण भययुक्त जायचं नाही, व्याकुळतेतून जायचं नाही, त्रस्त भावनेतून जायचं नाही, तर एकदम सुखाने या संसारातून जायचं आहे, एकदम मोदाने या संसारातून निरोप घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या रूपावर प्रहार करावा. म्हणून मी तुम्हाला म्हटलंय, प्रहार जे सांगत असताना बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, बंदीजी आपला विषय कोणता आहे? काय विषय महत्वाचा? मी कधीच विषयाच्या बाहेर भटकणारा बंदीजी. दुःख काय आहे? तुम्हाला दुःखाचा समुदाय सांगितला, हा पूर्ण दुःखाचा समुदाय, सतीपठामध्ये दिलेला पूर्ण दुःखाचा समुदाय. दुःख काय हे झालं, पण त्याचा समुदाय पहाडच्या पहाड आहे. आणि मग हे प्राण करायचं आपल्याला. आता एकदम दुःख म्हटल्याच्या नंतर एवढ्या पहाडावर प्राण करत असताना सर्वात महत्वाचं जो काही पहाडाचा जो काही पृष्ठभाग आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पाया, दुःखाचं जे काही जननी, तर ती म्हणजे आहे हे रूप आणि त्याच्याप्रती असलेली आशा. मग याला आपल्याला काय करावं लागलं? काढून टाकावं लागणार. आणि ते अनित्य भावनेशिवाय जात नाही, हे सत्य. आणि तुम्ही सर्व लोकांनी अशी भावना केली चित्तामध्ये, नित्य नित्य, जरी तुम्ही म्हणत नाही, पण चित्ताचा धर्मच आहे की नित्य आहे. तर ही नित्य भावना आहे, म्हणूनच दुःख होतं. जेव्हा या नित्याची भावना अनित्यामध्ये ग्रहण केली आणि या रूपाचा स्वभाव पाहला त्याने, त्याने
सर्वच लोकांचे जे काही रूप आहे सातत्याने प्रहार व्हायला रूप आपण तरुण होतो, तरुण झाल्याच्या नंतर काय आता वृद्ध झालो, म्हातारे झालो, कशामुळे Lah itu ya kan dia kata lain tim.